तासगावात सामाजिक कार्यकर्ते तथा आरपीआय आठवले गटाच्या वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मुन्नाभाई कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ल्यातील तिघे ताब्यात। तासगाव शहरातील कॉलेज चौक परिसरात सोमवारी सकाळी 8:30 ते 8:45च्या सुमारास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले वाहतूक आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई मुनीर इमाम कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मुन्नाभाई कोकणे हे त्यांच्या कार्यालयात असताना दत्तात्रय थोरात, आकाश लोहार आणि सागर पाटील तिथे आले। जुन्या वादातून तिघांनी प्रथम त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली, त्यानंतर लोखंडी गजानं त्यांच्या डोक्यावर वार करत धारधार शस्त्राने छातीवर हल्ला केला। कोकणे यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। नागरिकांची गर्दी होत असल्याचं पाहून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी कोकणे यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत काही तासातच संशयित दत्तात्रय चंद्रकांत थोरात राहणार पुंदी रोड तासगाव, आकाश रणसिंग लोहार राहणार किर्लोस्करवाडी तालुका पलूस आणि सागर काशीनाथ पाटील राहणार बुर्ली तालुका पलूस या तिघांना ताब्यात घेतलाय। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। हल्ल्यामागील नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। दरम्यान या प्राणघातक हल्ल्यामुळे तासगाव शहरात खळबळ उडाली आहे। संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। प्रतिनिधी प्रतीक करमळकर, अनिल साळुंखे।